प्रत्येकाशी चर्चा करत होता आणि तालुक्यातून असंख्य जणांचे फोन होत होते की साहेब आता काय करायचं, आपण तर आता काँग्रेस सोडलेली आहे आणि काँग्रेस सोडल्यानंतर आता काय करायचं. तर निश्चितपणानं आपल्याला भाजपा सेनेच्या महायुती बरोबर जाणं बंधनकारक आहे, कारण आपल्याला विधानसभा ही तिकडेच जाऊन लढवावी लागणार ही वस्तुस्थिती आहे. येणाऱ्या लोकसभेला माळा, करमाळा, सांगोला, माळशिरस, पंढरपूरचा काही भाग या गावातून बऱ्यापैकी माझ्या लोक संपर्कात आहेत, बऱ्यापैकी चर्चा होत असतात. आपण सगळ्यांनी जर ठरवलं तर फलटण मधनं 1 लाख लीड निश्चितपणाने येईल याची कुठे कोण म्हणतं 1 लाख मतांना निवडून येतील. प्रत्येकाची मतं वेगळी आहेत. काल रामराजेंनी स्वतः कबूल केलं की मानला लीड राहील, माळशिरसला लीड राहील, त्यांचा आभार स्वतः विचारा म्हणला, कधीतरी चांगलं बोलला आणि फलटणला म्हणतोय की आमचं तुमच्यावर आहे. असू दे, त्यांचे विचार त्यांच्यापाशी आहेत, पण त्यांनाही विनंती आहे या इलेक्शनला आपण थोडं शांत बसा. आपल्या मधल्या प्रकरणात मी गप्प बसलो, आता गप्प बसणार नाही. या इलेक्शन मध्ये खासदार हा फलटणचाच झाला पाहिजे यात थोडं बदल. अनेक जणांची अनेक मतं जाणून घेतली, प्रत्येकाची मतं वेगवेगळी होती, परंतु जसे जसे दिवस पुढे जायला लागले प्रत्येकाला दम निघाला. राष्ट्रवादी जर नाचायला लागली तर कुणालाच दम निघत नाही. त्यामुळं मी आपल्या सर्वांच्या इच्छेचा मान ठेवून रणजितदादांना या ठिकाणी जाहीर पाठिंबा सगळ्यांचा जाहीर करतो आणि नुसता पाठिंबा देणारा दिगंबर आगवणे नाही, तन मन धनाने त्यांच्या बरोबर राहणार एवढंच या ठिकाणी आपल्या सर्वांच्या साक्षीनं सांगतो. या ठिकाणी आपल्या सर्वांना ताकदीनं त्यांना निवडून आणावं लागणार आहे, कारण या ठिकाणी जी जी मुलं बसलेली आहेत ती कमीत कमी 1000-2000 मताची मालक आहेत. तुम्ही मोजा किती आहेत. या ठिकाणी प्रत्येक जणाची ताकद मला माहिती आहे, कोण काय करू शकतो आणि कोण किती मतं देऊ शकतो. या ठिकाणी कार्यकर्ते अजून आपण बोलवलेले नाही. आपल्याला प्रत्येक कार्यकर्त्याला विश्वास घ्यावा लागणार आहे, प्रत्येक महायुतीतल्या प्रत्येक सदस्याला विश्वासात घेऊन काम करावं लागणार आहे, कारण आता आपण फक्त आंदोलन चालू होतो, परंतु आपल्या सगळ्यांच्या म्हणण्यानुसार आपला शत्रू एकच आहे. भाव कधी शत्रू होऊ शकत नाही, परंतु ओरिजिनल शत्रू आपला कोण आहे? राष्ट्रवादीपेक्षा राजगड. हे सगळ्यात महत्वाचं समजून घ्या. संजय मामा सुद्धा माझे जवळचे मित्र आहेत. त्या बिचाऱ्याला का दानाला दिलं यांनी मला समजलं नाही. त्या बिचाऱ्याने मी एवढं चांगली जिल्हा परिषद चालू असताना, एवढं सगळं व्यवस्थित चालू असताना काय या लोकसभेकडे आला मला काही कळलं नाही. कधी आमदारकी धोक्यात घालून आमदार झाला असता बिचारा तिथं, परंतु विनाशकाले विपरीत बुद्धी. मामांना त्याची प्रचिती लवकरच मिळेल. माझे कालपर्यंत त्यांचे फोन चालू होते, पण बिचाऱ्यानं मला म्हणलं नाही की तुम्ही आम्हाला पाठिंबा देणार काय कसं, एवढंच विचारत होता. आणि रणजितदादांना सांगत होता की आपण मित्र आहोत आणि आपलं असं ठरलंय की आपल्या दोघांपैकी कोणतरी एक उमेदवार होणार. तो म्हणला आता रणजितदादा झाले तालुक्यातले, आता सोडता येणार नाही, त्यामुळं आपण वेगळा निर्णय घ्या. आता मी या ठिकाणी आपल्या सर्वांच्या साक्षीनं फलटण तालुक्यातून देऊ ना शब्द? निश्चितपणानं. काल रामराजांनी कॅल्क्युलेशन केलं होतं, ते म्हटले बरोबरी सुटू किंवा 500-500 काहीतरी मला वाटतं कमी पडतील असं त्यांचं मत होतं. आज या ठिकाणी सांगतो 51,000ला जर फलटण मधनं आपण कमी पडलो तर ही आपली नाचक्की होईल. 51,000पेक्षा आपल्याला जास्त लीड हे फलटण मधनं द्यावं लागणार आहे आणि त्यासाठी जे जे करावं लागेल ते मला सांगा. आपली करायची पूर्ण ताकदीनं करायची तयारी. ही इलेक्शन दिगंबर आगवणे म्हणून किंवा रणजितदादा म्हणून लढवून चालणार नाही, किंवा हवेवरती निवडून येतोय म्हणून पण चालणार नाही. आपल्याला स्वतःला शत्रूला सुद्धा गाफील ठेवून चालणार नाही. आपल्याला सगळ्याला ताकदीनं या शत्रूला गारद करावं लागणार आहे. त्यासाठी आपल्या सर्वांच्या मदतीची गरज आहे. मी या इलेक्शन मध्ये आपल्या सर्वांच्या ताकदीवरती तालुक्याची जबाबदारी घेणार आहे. तशा चर्चा दादांच्या माझ्या
झालेले आहेत त्यांची मी त्यांना एकच सांगत होतो की 10 तारखेनंतर भैया त्या मिटिंगला होतं की 10 तारखेनंतर आम्ही येऊ. विरोध निश्चितपणानं नाही, पण आताच आम्ही तुमच्या बरोबर यायला तयार नाही. काय माझ्या वैयक्तिक अडचणीत काही काम आहेत, परंतु सगळ्यांच्या फोर्समुळं आणि जर कुठं आपला कार्यकर्ता गुंतला तर परत त्याला बाहेर काढणं कठीण होऊन जातं. म्हणून त्वरित निर्णय आपण घेतोय. आपण लवकरच तालुक्याच्या प्रचाराची बांधणी कशा पद्धतीने केली पाहिजे, कसा प्रचार केला पाहिजे आणि कशा पद्धतीने आपल्याला मताधिक्य मिळेल हे प्रत्येकानं मला स्वतः, तुम्ही इथं आलाय म्हणजे प्रत्येक जण यातला प्रमुखच आहे, प्रत्येकानं मला सांगितलं पाहिजे, प्रत्येकानं फोन केला पाहिजे आणि फोन करून प्रत्येकानं सांगा की या भागात आपल्याला काय करावं लागेल. काय करावं लागेल म्हणजे पैसे देऊन नाही, कुणाला भेटलं पाहिजे, कुणाच्या मनधरणी केली पाहिजे. आपलीच काही नाराज मंडळी आहे त्यांना कशा पद्धतीने कव्हर केलं पाहिजे. परंतु एक गोष्ट झाली, मी पाठिंबा देत नव्हतो त्यामुळे प्रत्येकाची मतं माझ्या लक्षात आली. नाराज कोण कोण आहे कळलं, राष्ट्रवादीतलं नाराज कोण कोण आहे कळलंय. त्यामुळे आता हे सगळे मंडळी आपल्या बरोबर येणार आहेत, यात कुठेही काळजी नाही. मी पुन्हा एकदा मंचावरील सर्वांच्या साक्षीनं, सुशांत भाई असतील, जाकीर भाई असतील, स्वप्नील असतील, विजू काका असतील, पाठीमागचे सगळेच असतील, आणि खरं तर ही पत्रकार परिषद घ्यायची होती की आपल्या सर्वांच्या बरोबर चर्चा करून ही ऑफिसला ठेवली होती, परंतु ऑफिसला गर्दी एवढी झाली की तिथं बसणं शक्य नाही. त्यामुळे आपल्याला निर्णय बदलावा लागला आणि या ठिकाणी यावं लागलं. मी बरंच काही साठवलंय, बरंच काही मनात आहे, बरेच काही पुरावे बी आहेत. गेल्या वेळेस घेऊन बसलो होतो त्याच्यात आपट आहेत ना. त्यातली एक कम्युनिस्ट आंदोलनाची, दुसरी होती लोणंदला सावकारीची, तिसरी बलात्काराची, चौथी 307 आणि 5वी आत्महत्येचा प्रयत्न केला म्हणून. यापैकी 3 केस ह्या निर्दोष झालेल्या आहेत. 376 जी बलात्काराची केस होती त्या मुलीला 85,000 रुपये दंड केला कोर्टानं आणि त्याची एफआयआर कॉल झालेली आहे. दुसरी केस होती लोणंदच्या सावकारी ऍक्टची, आमिर भाई आणि आम्ही दोघं त्यात आरोपी होतो, तीही एफआयआर कॉल झाली. सुविधा हॉस्पिटलनं बिल ठेवून पळून गेला म्हणून एक केस केली होती, तीही निर्दोष झाली. आता राहिली आहे 307. लवकरच तिचीही क्रॉसिंग या ठिकाणी झालेली दिसेल आणि लवकरच आपण ताकदीनं उद्यापासून कामाला लागलं पाहिजे. 1 महिना माझ्यासाठी आणि दादांसाठी. अहो परत निवडणूक निकाल लागल्यावर बसून चालतं का 5 दिवस? दादा येतील, फोन करतील, मी फोन करेल किंवा अजून कोण प्रचार यंत्रणेत आपल्याला मदत करेल, हे सगळं बाजूला ठेवा. आता मीपणा प्रत्येकानं बाजूला ठेवा. आणि या ठिकाणी मला एक वाक्य चांगलं आवडलं की मी दिगंबर आगवणे, मी रणजित दादा म्हणून कामाला लागा. आपल्या सगळ्यांच्या भावनांचा कदर ठेवून प्रचाराच्या रणधुमाळीत आपण लवकरच उतरणार आहोत. खासदार आपल्या तालुक्यातला होणार आहे. संजय मामा इथं येऊन कुठली प्रगती करेल किंवा आपल्याला बघायला मिळेल अशी पण परिस्थिती निश्चितपणाने राहणार नाही. हम करो सो कायदा एवढंच या ठिकाणी आजपर्यंत चाललेलं आहे. आमदार नशिबाने आपल्याला कसा मिळालाय तुम्ही सगळे बघताय. खासदार जर तसा मिळाला तर तालुक्याचं वाटोळं झाल्याशिवाय राहणार नाही. या ठिकाणी अजून आपण कुणीही जाणार नाही. पत्रकारांच्या बरोबर मी फक्त 5 मिनिटं बसणार आहे आणि आपली तोपर्यंत मतं आणि प्रचार कसा केला पाहिजे या ठिकाणी आहे अशी मीटिंग जाकीरबाई, सुशांतभाई सगळेच व्यासपीठावर विजू सगळेच थांबतील आणि आपण या ठिकाणी चर्चा करा. मी पत्रकारांच्या बरोबर पलीकडे बसणार आहे. होऊ घातलेल्या लोकसभा 2019च्या निवडणुकीमध्ये भाजपा, शिवसेना, रासपा, रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया, शिवसंग्राम आणि रयत क्रांती संघटनेचे अधिकृत उमेदवार रणजितसिंह हिंदूरावजी नाईक निंबाळकर यांना मी माझ्या वतीनं आणि माझ्या गटाच्या वतीनं आणि फलटण तालुक्याच्या वतीनं या ठिकाणी जाहीर पाठिंबा देऊन फलटणमधून त्यांना निश्चितपणाने 51,000ची लीड मिळवून देण्याची या ठिकाणी आम्ही शपथ घेत आहोत. कारण या मतदारसंघामध्ये अनेक जणांनी नेतृत्व केलं. माननीय शरदरावजी पवार साहेब 2009 साली या मतदारसंघातून निवडून गेले. ते परत 2014ला प्रचाराला दिसले. परंतु मी कौतुक करेन विजयसिंह मोहिते पाटलांचं
की ज्यांनी या मतदारसंघामध्ये सुद्धा राष्ट्रवादीचं असून सुद्धा काम केलं आणि त्यांनी काम केल्यामुळंच त्यांचं तिकीट या ठिकाणी राष्ट्रवादीनं कापलं. मी फलटण तालुक्याच्या वतीनं आणि तमाम माढा मतदारसंघाच्या वतीनं रणजितदादांना पुन्हा एकदा शुभेच्छा देतो आणि फलटण मतदारसंघातून त्यांना 51,000 लीड मिळवून देण्याची जबाबदारी स्वीकारतो.